हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. आज दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार. अर्थ खात्यासह दादांकडील इतर खात्यांसंदर्भात चर्चा केली जाणार. सुनेत्रा पवार पक्षाची धुराही स्वतःकडेच ठेवणार. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित. राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत. अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे. भाजप म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा. मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट. अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी अत्यंत सखोल तयारी केली होती. तो आता मी स्वतः पूर्ण करणार. त्यांच्या नियोजनाला न्याय देण्यासाठी प्रक्रियेत आता लक्ष घालणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक. सूत्रांची माहिती समोर. मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र. भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित गट नोंदणी. दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. जळगावच्या रावेर तालुक्यातील मंगळूर या ठिकाणी अनेक भागात गारपिटीची तडाखा तर अनेक पिकं जमीनदोस्त. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश. तातडीने पंचनामे करून भरीव मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यात पुढील आठवड्यात पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक वातावरण. 3 ते 4 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणं बंधनकारक करा. मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधा. सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश. पुण्याच्या लोहगावमध्ये कोयता गँगची दहशत. जुन्या वादातून टोळक्याचा तरुणावर कोयत्यानं वार तर तरुण गंभीररित्या जखमी. ससून रुग्णालयात उपचार सुरू.